तर मी श्री सागर तेलंगे यांना विनंती करतो की त्यांनी ते सत्कार करायचा आहे. माननीय आदरणीय श्री चिरंजीव भिंगारे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकार भोईर आणि त्यांनी त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. हे बघ मागील मॅचचं मॅन ऑफ द मॅच ओमकार भोईर हा ओमकार भोईर झालेला आहे आणि त्याला 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. गोवेखाम असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजेंद्र जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. ओमकार भोईर. आणि पुन्हा एकदा हा सामना. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, मात्र त्रिफलाचित होतोय तो हा फलंदाज. राजन गेला ना, राजन दरम्यान चालू असलेला सामना धानकाने विरुद्ध पुगाव. दरम्यान धानकाने या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा त्यांनी निर्णय घेतला. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकार भोईर याला सन्मान देण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री सतीश जाधव, कोलार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री सचिन जाधव. आपण ओमकार भोईरचा सत्कार करायचा आहे. दरम्यान चालू असलेला सामना पुगाव विरुद्ध धानकाने. तीन चेंडू आणि 2 धावा या फलकावरती आहेत. बघूया चौथा चेंडू आणि काय होते. आणि हा मात्र अंपायर दोन्ही हात फैलावत असताना वाईडचा इशारा करत असताना एक वाईड आणि 1 धावा अशा पद्धतीने 2 चेंडू आणि 4 धावा झालेले आहेत. बघूया पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतो तो अक्षय आणि हा मात्र सुंदर अशी कॅच आणि हा मात्र झेल सुटलेला आहे. श्री निखिल कळमकर यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि सलग 3 षटकार आणि सलग 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी इथे लावलेलं आहे. शेवटचा चेंडू माननीय आदरणीय श्री खाम विभागीय क्रिकेट अध्यक्ष अजयजी भोसले यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. मी
मी सागरजी तेलंगे यांना विनंती करतो की त्यांनी यशोचित आता सत्कार करायचा आहे. दरम्यान एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 6. दोन विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे ती 6. पुगाव संघाचा 12वा प्रतिनिधी आपण इथे पाठवायचा आहे. आपण सहकार्य करा. 12वा प्रतिनिधी आपण इथे पाठवायचा आहे. बॉलर नेम माननीय आदरणीय श्री माधव जाधव यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. मी श्री सागर तेलंगे यांना विनंती करतो की त्यांनी यथोचित असा सन्मान करायचा आहे. दरम्यान खूप सुंदर असा हा फटका मारण्यात यशस्वी झालेला आहे. मात्र खूप सुंदर अशी झेल अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरंच खूप सुंदर अशी गोलंदाजी आणि त्याबरोबरच खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. कारण झेल सुटला तर नक्कीच धावा मात्र जास्त होणार आहेत याची नक्कीच सगळ्यांना खात्री आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय तो विजय. पहिल्याच चेंडूवरती फलंदाज मात्र बाद करण्यात यशस्वी झालेला आहे तो विजय. बघूया हा विजय आपल्या दुसऱ्या चेंडूवरती काय करतोय. नक्कीच बघावं लागेल. दुसरा चेंडू घेऊन येतोय तो विजय आणि बघूया हा मात्र खूप सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकही धाव काढलेली नाहीये. मी पुन्हा एकदा विनंती करतोय की पुगाव या संघाचा 12वा प्रतिनिधी इथे पाठवायचा. आपण सर्वांना विनंती आहे की सहकार्य इथे करायचं आहे. आपण रोहित ली पहिला बॅट्समन नंतर आलेला रोहित ली. आता यांच्यातला कोण आला? हेमंत आला का? गुड्डू आला नंतर. हा संकेत ली. हा लॉस वाजायचे ना? नाही काम. आणि नंतर हेमंत पुन्हा एकदा विजय मारा करतोय तो आणि हा मात्र स्वैर चेंडू वाईडच्या स्वरूपात धावसंख्येत भर आणि धावसंख्या झालेली आहे ती 8. तीन विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे ती 8. बघूया पुढील चेंडू विजय याचा आणि हा मात्र सुंदर असा टवलेला होता आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या पूर्ण केलेली आहे पुगाव या संघानं. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 10. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 10. 5वा चेंडू विजय याचा. बघूया हेमंत याला आणि हा मात्र सुंदर असा टोलवलेला चेंडू. एक धाव मात्र पूर्ण आणि हा मात्र चौकार. खूप सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हेमंत याच्या माध्यमातून. विजय हा हेमंतला जखडवण्यात काही यशस्वी झालेला होता. मात्र या चेंडूवरती हेमंत याने खूप घणाघाती असा चौकार मारलेला आहे. धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 14. 5 चेंडू शेवटचा चेंडू या षटकामधील आणि घेऊन येतोय तो विजय. मारा करतोय तो हेमंत. बघूया आणि हा मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा मात्र निर्धाव चेंडूनिशी ओव्हर समाप्त झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 3 विकेटच्या मोबदल्यात 14 धावा.
जेवढे आहेत तेवढे फाड. तिसरं षटक चालू आणि हा पहिला चेंडूवरती खूप सुंदर असा हा चेंडू टाकण्यात यशस्वी झालेला आहे तो नितेश आहे, नितेश. गोलंदाज नितेश जाधव. नितेश. संकेत पुन्हा एकदा खूप सुंदर असा टोलवलेला संकेत यांनी हा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या पूर्ण करण्यात यशस्वी झालेला आहे तो संकेत. लागोपाठ लिहितोस ना. 16 धावसंख्या झालेली आहे. नितेश याचा पुढील चेंडू, तिसरा चेंडू आणि मारा करतोय तो संकेत. पुन्हा एकदा खूप सुंदर असा टोलवलेला आणि हा खूप उत्कृष्ट असा हा शॉट आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावेनिशी समाधान मानावं लागतंय ते पुगाव या संघाला. दरम्यान धावसंख्या होते ती 18. 3 विकेटच्या मोबदल्यात 18 धावसंख्या. तिसरं षटक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय नितेश याचं. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक नितेश याचं आणि चौथा चेंडू घेऊन येतोय तो नितेश. मारा करतोय तो संकेत आणि पुन्हा एकदा खूप सुंदर असा टोलवलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात यशस्वी झालेला आहे आणि मात्र तिसरी धावेचा प्रयत्न करत आहेत, मात्र तिसरी धाव मात्र काढताना दिसत नाहीयेत फलंदाज. खूप सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. खरंच खूप सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि त्याबरोबरच खूप सुंदर अशी गोलंदाजी, खूप सुंदर अशी फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 20. 3 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे ती 20. दरम्यान 5वा चेंडू घेऊन येतोय तो नितेश आणि हा खूप सुंदर असा खोलवरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव असा हा चेंडू नितेश याच्या माध्यमातून. संकेत काहीसा चाचपडत असताना दिसतोय आपल्याला. शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो नितेश. तिसरं षटक आणि त्या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन येतो तो नितेश. बघूया पुन्हा एकदा संकेत काय करतोय आणि हा मात्र खूप सुंदर असा टोलवलेला होता. एक धाव पूर्ण आणि खूप उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान एक धावसंख्या, एका धावेनिशी समाधान मानावं लागते. धावसंख्या झालेली आहे ती 21. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 विकेट आणि 21 धावा. दरम्यान शेवटचं षटक घेऊन येत आहे तो विश्वास. बघूया विश्वास आपल्या संघासाठी विश्वास पात्र ठरतोय का आणि चौथं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे चौथं षटक घेऊन येतोय तो विश्वास. बघूया हा पहिला चेंडू. मारा करतोय संकेत आणि हा मात्र खूप सुंदर असा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल विश्वास याची. नक्कीच पहिल्या चेंडूवरती विश्वास हा मात्र विश्वास पात्र ठरलेला आपल्याला दिसतोय. बघावं लागेल दुसरा चेंडू कशा पद्धतीने टाकेल आणि संकेत त्याचा मारा कशा पद्धतीने करेल हे बघावं लागेल. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आणि हा खूप सुंदर असा टोलवलेला हा चेंडू संकेताच्या माध्यमातून आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काहीस गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावेनिशी समाधान मानावं लागतंय ते पुगाव या संघाला. दरम्यान धावसंख्या होते ती 23. 3 गड्यांच्या मोबदल्यात खरंच खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि बघूया तिसरा चेंडू घेऊन येतोय तो विश्वास आणि हा बॅटची कडा लागून मात्र फलंदाज बाद झालेला आहे संकेत. खूप सुंदर अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत होती, मात्र तिसऱ्या चेंडूवरती विश्वास याच्या बॉलिंग मधून ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि पुगाव या संघाला मात्र धावसंख्येचा डोंगर मात्र अजून उभारता आला नाहीये. 23 या धावसंख्येवरतीच
त्यांची टीम इथे आहे आणि शेवटचे 3 चेंडू बघूया. या 3 चेंडूवरती चौकार बसतोय का, षटकार बसतोय का बघावं लागेल. आणि त्याच पद्धतीने अचूक मारा आपल्याला विश्वास याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. बघूया पुन्हा एकदा चौथा चेंडू विश्वास याचा आणि हा मात्र खरंच खूप सुंदर असा हा चेंडू, बॅटची कडा लागते, 1 धाव पूर्ण आणि खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एका धावेनिशी धावसंख्या होते ती 24. 4 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि बघावं लागेल शेवटच्या 2 चेंडूवरती काय होतंय, कशा पद्धतीने पुगाव धावसंख्येचा डोंगर उभारतय का, चौकार आणि षटकार बसतय का बघावं लागेल. 5वा चेंडू घेऊन येतोय तो विश्वास आणि हा देखील खूप सुंदर असा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव मात्र इथे फसलेली आहे आणि दुसऱ्या धावेनिशी विकेट मात्र इथे गेलेली आहे रनआउटच्या माध्यमातून. हेमंत मात्र बाद झालेला आहे. हेमंतची जागा घेण्यासाठी येत आहे तो रोहित. बघूया शेवटच्या चेंडूवरती रोहित काय करतोय. अनुभवी असा हा फलंदाज शेवटच्या चेंडूवरती. विश्वास मात्र खरंच विश्वासपात्र ठरलेला दिसतोय आपल्याला. शेवटचा चेंडू घेऊन येतोय आणि बघूया हा मात्र खूप सुंदर चेंडू आणि निर्धाव चेंडूनिशी धावसंख्या झालेली आहे ती 25. 4 षटकांच्या मोबदल्यात 5 विकेट आणि 25 धावा. 26 धावांचं आव्हान असेल ते धानकाने या संघाला. 24 चेंडू आणि 26 धावा. तो एकच आहे तो दरम्यान 24 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान. फार सोपं असं आव्हान पुगाव या संघाने धानकाने या संघासमोर उभं ठेवलंय. बघूया धानकाने संघ कशा पद्धतीने ह्या धावा पार करतोय. दरम्यान यानंतरचा होणारा सामना कोलाड हिल्स वर्सेस गावदेवी बाहे. मी दोन्ही कॅप्टन्सना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. कोलाड हिल्स आणि गावदेवी बाहे हा संघ. चोवीस चेंडू आणि 26 धावांची गरज आपल्याला इथे पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने धानकाने हा संघ या धावांचा पाठलाग करतोय. नक्कीच धानकाने संघाला रोखावं लागेल ते पुगाव या संघाकडून. दरम्यान संभे या मैदानावरती तसेच रायगड जिल्ह्यामधील शाहीर आणि माझे परम मित्र श्री
योगेश जाधव यांचं पुन्हा एकदा या रंगमंचावरती मी विनयलाड हार्दिक स्वागत करतो. खरं तर खूप सुंदर असं त्यांचं समालोचन असतं. त्याच पद्धतीने आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव खूप मोठं करण्यात ते अगदी यशस्वी झालेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि पुढील समालोचन मी त्यांना करण्याची विनंती करतो. शाहीर योगेश जाधव. धन्यवाद विनयजी लाड, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे क्षत्रिय कुलवतंस श्रीमंत योगी जाणता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा त्रिवार मानाचा मुजरा करून आलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचा, त्याचप्रमाणे खाम क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्व खेळाडूंचा, आलेल्या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचं, पंचांचं, या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पवूर रोहा सर्वांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करत आहे. जाऊया मॅच कडे. या दरम्यान आपण पाहतोय नो बॉलचा इशारा जरूर होतोय पंचांकडून. झेल जरूर उडाला होता हवेमध्ये, पण इथं आपण पाहिलं आता नोच्या साहाय्याने एक धाव जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी नव्या नाइट्रोस अक्की एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने टेनिस क्रिकेटचे सामने दिनांक 8, 9 आणि 10 एप्रिल रोजी आयोजित केलेले आहेत. तरी इच्छुक संघाने सहभागी घेऊन सहकार्य करावे. प्रथम क्रमांक 20,000 रुपये व चषक, द्वितीय क्रमांक 10,000 चषक, तृतीय क्रमांक 5,000 चषक, चतुर्थ क्रमांक 5,000 चषक आणि पाचवा क्रमांक देखील 5,000 आणि चषक दिले जाणार आहे. दिनांक 8/4/2024 कोलाड असोसिएशन 12 संघ, त्याचप्रमाणे दिनांक 9/4/2024 कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अर्थात अध्यक्ष नितीनजी साठे गोवे, खाम असोसिएशन अध्यक्ष राजेंद्र जाधव, खाम क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सागर तेलंगे, खाम विभागीय क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अजय भोसले, या 4 असोसिएशन मिळून 12 संघ या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि सामन्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहील. संपर्क नव्या नाइट्रोस अक्की एंटरप्राइजेस, आयोजक हरेश सानप, मुरली बाईत, चिरंजीव भिंगारे, पिंट्या सानप, राज बिरगावले, विवेक बाईत, मनीष कुचेकर, प्रेम कदम, प्रदीप तिर्लोटकर, योगेश लोटनकर, सिद्धांत राणे, कल्पेश लोखंडे, प्रशांत लोखंडे, रोहन सानप, पप्पू बाईत, शुभम कदम आणि ठिकाण असणार आहे संबे गावचं भव्य दिव्य मैदान. तर जरूर ही तारीख लक्षात ठेवा. 8, 9 आणि 10 एप्रिलला याच मैदानावर क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊया मॅच कडे आपण. इथं आपण बघतोय पुगाव आणि धानकणी या दोन संघांमध्ये लढत मैदानावर सुरू आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय आयुष हा बॉलर, तर विशाल आणि आकाश मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका खेळ आहे, हवेमध्ये बॉल आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक जरूर, पण यावेळेस मिस करताना पाहायला मिळतोय. धावा देखील मिळतील 2. चांगला इथं संधी बनवली होती, मोका जरूर या ठिकाणी बनवली होती बॉलरने, पण याच दरम्यान चेल ड्रॉप होतोय. 2 धावा देखील मिळतात. या 2 धावेच्या साहाय्याने आपण पाहतोय स्कोर कार्डवर नजर मारली तर 12चा आकडा जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा बॉल असेल आयुष या बॉलरचा. शेवटचा बॉल यावेळेस आपण पाहतोय डायरेक्ट बॅटवर, त्याला मोठा फटका मारण्याचा प्रयास, नो बॉलचा इशारा, पॉइंटला झेल टिपलाय, पण इथं मात्र पंचांचा आलाय कॉल, येतोय नो बॉल. इथं जीवनदान जरूर पाहायला मिळतोय आपल्याला. 9+1 1 तर 2 धावा जरूर इथं जोडल्या जातील.
थोडासा चेक केला जातोय जरूर. काय बोलतोय बाप्पांचं? वेळ जरूर या ठिकाणी घेतला जातोय. टीमर साठी हा नो बॉल आहे की नाही जरूर चेक केला जातोय. ही स्पर्धा आपण फोर्स 1 YouTube लाईव्ह स्पर्धा या ठिकाणी पाहिली जाते. खांब क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आपण पाहतोय भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचा थरार इथं शनिवार पासून सुरू झालाय आणि नक्कीच उद्या शेवटचा दिवस असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये पाहणार होता असोसिएशन पॅकर 6 संघांमध्ये लढती आपल्याला पाहायला मिळतील. आणि याच दरम्यान आपण पाहतोय विकेट जरूर विकेट नंबर 2 फलंदाज यावेळेस आपण पाहतोय बाद होताना पाहायला मिळतोय आपल्याला. पहिल्या षटका अखेर 12 धावा 2 गडी बाद आपण पाहतोय धानकाडे संघ. बॉलिंग मार्कवर पुगाव संघाकडून येतोय हेमंत हा बॉलर. बॉलिंग मार्कवर जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी नक्कीच नंबर 4 वर. टोटल 26 धावांची गरज या मॅच मध्ये धानकाडे संघाला जिंकण्यासाठी. पुगाव संघाची थोडीशी छोटीशी टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळाले. 4 षटकांचा सामना आहे. 24 बॉल मध्ये 25 धावा केल्या आणि 24 बॉल मध्ये 26 धावांची गरज जिंकण्यासाठी. षटकातील आपण पाहूया पहिला बॉल. पहिलाच बॉल आपण पाहतोय सरळ रेषेमध्ये बॉल खेळलाय. हा बॉल मात्र लॉंग ऑफच्या दिशेला चाललाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जरूर डीपला येतोय. तोपर्यंत इथं 2 धावा मिळतील. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये बदलाव केला जातोय. स्कोर कार्डवर नजर मारली 14 धावा जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 2 विकेट लॉस धानकाडे टीम. टेनिस क्रिकेटचा हा खेळ नक्कीच तुमचा आमचा जीव की प्राण असा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. षटकातील नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा हिट मारण्याचा प्रयत्न. याच दरम्यान आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय मिस होताना पाहायला मिळतोय. हा बॉल सरळ धमाकेदार दर्जेदार शानदार आलाय बेस्ट चौकार. वाह मिस स्पीड या ठिकाणी पाहतोय आपण. 4 धावांनी 18 धावा स्कोर कार्डवर. मला वाटतं खूप लवकर ही मॅच संपवण्याचा विचार आता असेल धानकाडे टीमचा, कारण टोटल 26 धावा करायच्या चेसिंग. ओ याच दरम्यान आपण पाहिलं आता स्टेप आउट केलंय. पुढे जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा परफेक्ट कनेक्शन नाहीये आणि इथं आपण पाहिलं ना तर डॉट बॉलची सांगता देखील केली जाते. बॉलिंग मार्कवर हेमंत आहे पुगाव संघाकडून. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. जरूर लॉंग ऑफच्या डोक्यावर बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण जरूर बॉल खाली येतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावा आणि इथं मात्र धावफलक पुढे जात आहे. धावफलक वधारलं जात आहे. स्कोर कार्डवर 20 धावा. आता मात्र 6 धावांपासून दूर आहे. विजयापासून नक्कीच दूर आहे धानकाडे संघ. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा जरूर लॉंग ऑनच्या डोक्यावर बॉल
चाललाय सिंगल एका धावेसाठी. 21 धावा स्कोर कार्डवर. षटकातील बॉलचा विचार केला तर 5 बॉल आतापर्यंत होत आहेत. म्हणजे या षटकातील हेमंत या बॉलरचा एक चेंडू नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा शेवटचा बॉल याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावर. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक डिप्ले येतोय. तोपर्यंत सिंगल एक धाव जलद गतीने वेगाने घेतली आहे. जेवढ्या वेगाने क्षेत्ररक्षण आलाय तेवढ्याच वेगाने धाव देखील घेतली आहे. सिंगल एका धावेने षटक क्रमांक दुसरं होते समाप्त. 2 षटकाखेर 22 धावा स्कोर कार्डवर. आणि आता 12 बॉल मध्ये फक्त 4 धावांची गरज जिंकण्यासाठी धानकाणे संघाला. क्रिकेट म्हणजे काय मित्रांनो? क्रिकेट म्हणजे बॅट आणि बॉलची दोस्ती. क्रिकेट म्हणजे प्रेमाने एकमेकांजवळ केलेली मस्ती. क्रिकेट म्हणजे नाव घेताच अंगामध्ये येणारी चुस्ती. क्रिकेट म्हणजे 2 बलाढ्य संघांमध्ये होणारा सामना आणि तो पाहण्यासाठी आलेल्या मोठमोठ्या हस्ती. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका जरूर खेळलाय. इथं आपण पाहतोय हा बॉल मात्र कव्हर मध्ये चाललाय. तोपर्यंत 2 धावा जरूर. तर आता फक्त 2 धावापासून दूर आहे. षटक क्रमांक 3 रोहित घेऊन आलाय यावेळेस बॉलिंग मार्कवर. याच दरम्यान आडव्या बॅटने चेंडूला स्टेअर करण्याचा विचार केला होता. इथं आपण पाहतोय परफेक्ट. यावेळेस मात्र समीकरण नाहीये बॅट बॉलचं. डॉट बॉलची सांगता इथं केली जाते. याच दरम्यान विकेट पाहायला मिळते आपल्याला. विकेट नंबर 3 फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. विजय हा फलंदाज मैदानाच्या बाहेर. 2 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. षटकातील आपण पाहूया 3रा बॉल रोहित या बॉलरचा पुगाव संघाकडून. आणि 3ऱ्या बॉलवर नक्कीच मोठा फटका येईल का? याच दरम्यान आपण पाहतोय खराब बॉल सरळ चाललाय फाईन लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा विजयी बाईच्या स्वरूपामध्ये चौकार. आणि अशा प्रकारे धानकाणे संघ इथे विजयी होतोय. विजयी संघाचे मनापासून हार्दिक अभिनंदन. तर पुगाव संघ पराभूत होते त्यांचं देखील मनस्वी कौतुक. कोलाड हिल्स आणि गावदेवी बाहे. चला फिल्डिंग ज्यांचे त्यांनी मैदानात त्वरित उतरायचं आहे. लाईनअप मध्ये चलायचं आहे. टेनिसचा क्रिकेटचा हा थरार महासंग्राम खाम क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अध्यक्ष आमचे सागरदादा तेलंगे आणि त्यांच्या संपूर्ण कमिटी मेंबरचा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. नक्कीच हे असोसिएशन आपण पाहतोय थोडंसं नवीनच आहे. ही त्यांची सुरुवात नक्कीच आपल्याला पाहायला